करणे, मलमपट्टी करणे म्हणजे अँटी एजिंग नाही. आतून प्रत्येक सेल रिजनरेट करणे, रिन्युएट करणे, याला आपण अँटी एजिंग खरं म्हणू शकतो. विषम अध्यशन प्राणायाम खूप महत्त्वाचा शब्द आहे. अध्यशन म्हणजे जास्त खाण्याची सवय आहे त्यांच्यात एजिंग फास्ट होतं. अध्यशन म्हणजे अधिक खाणं, भूक नसताना खाणं. आणि याच्यावर ग्लोबल लेवलला खूप रिसर्च झाला. इंटरमिटंट फास्ट 2017-18 मध्ये नोबेल प्राईज पण मिळाले. ते यासाठीच की जेव्हा तुम्ही फास्टिंग करता किंवा तुमच्या शरीराला विश्रांती देता तेव्हा नवीन सेल्स तयार व्हायला लागतात. बॉडीतला कचरा आहे तो बॉडी डायजेस्ट करायला लागते. आपण बॉडीतला कचरा डायजेस्ट करायला बॉडीला वेळच देत नाही, अग्नीला वेळच देत नाही. च्यवन ऋषींची गोष्ट माहितीये का? नाही. मला गोष्टी एक गोष्ट सांगते, सगळ्यांनाच आवडतं. तर च्यवन नावाचे ऋषी होते आणि त्यांची पत्नी तरुण होती. ते खूप वृद्ध झालेले होते आणि त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर त्यांना अश्विनी कुमारांनी एक औषध बनवून दिलं. अश्विनी कुमार म्हणजे देवांचे वैद्य. बरं. जुळे वैद्य आहेत अश्विनी कुमार. त्यांनी त्यांना एक अवलेह म्हणजे एक टॉनिक बनवून दिलं आणि ते टॉनिक घेतल्यामुळे ते पुन्हा तरुण झाले आणि त्या टॉनिकचं नाव आहे च्यवनप्राश. ओ नमस्कार मंडळी, चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला आपलं वय कमी करता येतं का, किंवा काळाचं जे घड्याळ आहे ते थांबवता येईल का? खरं सांगायला गेलं तर जसा काळ सरतो तसं केस पांढरे व्हायला लागतात, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात आणि थोडक्यात एजिंग सायन्स दिसायला लागतात. हे सगळं खूप नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. पण तरीसुद्धा आपल्याला तरुण दिसायचं असतं. मग त्यासाठी आपण काय करतो? बोटॉक्स करा, वेगवेगळे क्रीम्स लावा, कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स घ्या. पण हे सगळं करण्याआधी आयुर्वेदामध्ये ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. चरक संहिता जी आहे त्यामध्ये एक स्वतंत्र असा एक विभाग आहे रसायनाचा, आणि त्यामध्ये आपलं मन आणि शरीर हे पुनरुज्जीवित करू शकतो याबद्दल खूप इत्थंभूत अशी माहिती दिलेली आहे. आणि हीच माहिती तुम्हाला आज या पॉडकास्टमध्ये खूप सोप्या शब्दात सांगणार आहेत डॉक्टर स्मिता बोरा. ते आपल्याला खूप छान मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण खरंच 10 वर्षांनी लहान दिसू शकतो का, तरुण दिसू शकतो का, किंवा जर का आपलं एजिंग थांबवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, जाणून घेऊ. नमस्कार डॉक्टर स्मिता बोरा, पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत आहे. थँक्यू. मागचा जो एपिसोड झाला उत्तम प्रतिसाद मिळाला लोकांकडून आणि लोकांना ही माहिती हवी होती. आता आजचा विषय जो आहे तर अँटी एजिंगसाठी काय करायचं, सुरकुत्या जाण्यासाठी काय करायचं, हे सगळं विचारतच असतात कमेंट्समध्ये. आणि त्यावर मी व्हिडिओजसुद्धा बनवलेत. म्हणजे जे आपले ॲप्लिकेशन्स असतात चेहऱ्यावरचे त्यांनी अँटी एजिंग कमी होऊ शकतं का वगैरे. पण मला माहिती आहे की तुमच्याकडून जेव्हा आम्हाला माहिती मिळते तेव्हा ती इतकी शास्त्रोक्त आणि व्यवस्थित माहिती असते, आणि म्हणून खास तुम्हालाच सगळे प्रश्न विचारायचे असं मी ठरवलेलं आहे. येस, अगदी नक्की. खूप छान विषय निवडलाय आजचा, कारण अँटी एजिंग ही एक कॉइन झालेली आहे आजकाल. प्रत्येक प्रॉडक्टला किंवा कुठल्याही हॅबिटला आपण अँटी एजिंग असा एक टॅग लावतो आणि त्यामुळे बरेचदा मला असं वाटतं की दिशाभूल पण होते लोकांची. तर तेच आपण आज समजून घेऊया की खरं अँटी एजिंग म्हणजे काय असतं. करेक्ट. आणि मुळात आपण आपलं एजिंग जे आहे ते आपण मोजू शकतो का? जैविक शास्त्राप्रमाणे ते कसं आपल्याला डिफाईन करता येईल, किंवा कसं कळणार आपलं एजिंग फास्ट होतंय की कमी होतंय की योग्य चाललंय? ओके. 2 प्रकारचं वय असतं. एक आहे क्रोनॉलॉजिकल, म्हणजे जे आपल्या ओळखपत्रावर येतं. आपण जन्मलो ते दिवस, वर्ष, महिने किती झालेत याला आपण म्हणतो क्रोनॉलॉजिकल एज. कॅलेंडर इयर्स किती झालेत. आणि दुसरं असतं बायोलॉजिकल एज, म्हणजे तुमच्या शरीरात तुमच्या पेशींचं वय किती झालंय हे मोजणारी यंत्रणा, किंवा याच्यावर डिपेंड करतं तुमचं बायोलॉजिकल वय. आता तुम्ही बरेचदा पाहत असाल की अगदी 60-70 वर्षाचे वृद्ध किंवा आपण ज्यांना म्हणू शकतो वयस्कर लोक आहेत आणि ते मनाने अगदी तरुण असतात, खूप फिट असतात. आणि त्याच्या उलट तुम्ही बघत असाल की 20मधले 30मधले मुलं असतात, तरुण असतात, पण ते सुद्धा थकलेले असतात, मनाने मरगळलेले असतात. तर हे त्यांचं बायोलॉजिकल एज दर्शवतं. म्हणजे तुमची फिजिकल एनर्जी किंवा कार्यक्षमता ही बायोलॉजिकल एजमधनं रिफ्लेक्ट होत असते. ओके. खरं म्हणजे एजिंग होणं अगदी स्वाभाविक आहे, कारण शरीर जो शब्द आहे ना संस्कृतमधला, त्याचं एक व्युत्पत्ती आहे की शीर्यते तत् शरीरम, म्हणजे रोज ज्याची झीज होते ते शरीर. म्हणजे रोज झीज होणं हा निसर्ग नियम आहे. तर ते होत राहणार आहे, आतल्या आत होत राहणार आहे. पण प्रत्येकाचा स्पीड वेगळा असतो आणि तो बऱ्याच फॅक्टर्सवर डिपेंड करतो. त्यामुळे आपल्याला बायोलॉजिकल एज
करताना